ही माडी म्हणजे कमीत कमी 150 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे इंग्रजांचं राज्य ह्या माडीने बघितलेलं 150 वर्षापूर्वीची माडी. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर बासिस्ट एस्प्रो पोषा बाय तर पोषानं मी तुम्हाला आज 150 वर्षापूर्वीची अशी एक माडी दाखवणार आहे, एकदम जुनी मित्रांनो. तर त्या गावामध्ये घेऊन जातोय. लेट्स गो, हा व्हिडिओ एन्जॉय करा. चलो. तर मित्रांनो, आपण त्या गावामध्ये आलोय आणि ही जी समोरची माडी दिसते तिची जी कौलं आहेत, कौलं तुम्ही बघू शकता, नळीची कौलं आहेत त्या काळामधली. थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला, हे बघा. आणि इकडे ह्या साईडला एक घर आहे छोटंसं, तो त्या माडीचाच भाग आहे, पण त्यांनी आता ते सिमेंटी बनवलंय. आणि इथले जे स्थानिक आहेत ना, त्यांना आपण आता विचारूया. ही माडी म्हणजे कमीत कमी 150 वर्षापूर्वीची आहे आणि आता ती झाली जवळ पडकी झाली. आता तिच्यात कोणी शक्यतो राहते नाही. म्हणजे त्याची अवतीभोवतीच त्याच्या साईडलाच जवळजवळ पडव्या काढून त्याच्यामध्ये राहतात. आणि काही बळद वगैरे आहेत ना अजून. हा, बळद आहेत. पूर्वी काही चोराव व्हायचे, ते टायमात संध्याकाळी जवळ 4 वाजेच्या दरम्यान स्वयंपाक करत आणि डोंगराला पळून जात. आणि ते जेव्हा चोराव येऊन जायचं, नंतर ती मंडळी यायची, कारण ते चोर आल्यानंतर डायरेक्ट हाणमार करत, म्हणजे मारायला घाबरायचे ते. म्हणून तो काळ असा होता. तर मित्रांनो, त्या बाबांनी पण आता हे घर बांधलंय नवीन, आणि ही ती माडीचा म्हणजे एक भाग. आपण तर तिथं वरती जाऊ आणि वरून तुम्हाला ती माडी दाखवतो बरं का, कशी आहे काय आहे सर्व. तर आता तुम्ही इकडे या. हा ज्यांचा हिस्सा आहे ना माडीचा, आता हे माडीच्या हे मध्ये जाणार हा पण रस्ता आहे माडीच्या मध्ये. आणि ही ती जुनी माडी बरं का, इकडे बघू शकता. ही जुनी माडी म्हणजे इंग्रजांचं राज्य ह्या माडीने बघितलेलं 150 वर्षापूर्वीची माडी. आजही हे जे लाकूड आहे ना, लाकडाची साईज बघा तुम्ही, हे बघा. जी पानफळी लावले, जवळजवळ 2 बोटाच्या वरती पानफळी आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही सागाची आहे, प्युअर त्या काळातली. आणि ही त्यावेळी कुंभार वगैरे इथं बोलवायचे आणि त्यांच्याकडून ही नळीची जी कौला असायची तर ती हे केली जायची. तर आता तुम्हाला जी स्टोरी सांगितलं ना त्यांनी, तर इथं जेव्हा इंग्रज वगैरे यायचे इथं लूटमार वगैरे, तर ह्या माडीमध्ये बळद वगैरे आहेत. तर इथून लोक काय करायचे, जेव्हा ते इंग्रज लोक वगैरे यायचे तेव्हा हा डोंगर होता, तर गावातले सर्व लोक इकडे ह्या डोंगराकडे पळायचे. कारण बघू शकता, आणि झाडी वगैरे तुम्ही बघू शकता. आता थोडंसं उन्हाळ्याचं वातावरण आहे म्हणून अशा प्रकारचं आहे, परंतु त्यावेळी काय व्हायचं, गावामध्ये जेव्हा पण चोर वगैरे यायचे तेव्हा ही माडी असेल, किंवा एक इकडे पलीकडे पण ही एक जुनी माडी आहे, त्यांच्याकडे पण बळद आहे. बळद कसा असतो, जर भेटला वेळ तर तुम्हाला मी दाखवतो. तर ही पण एक माडी आहे समोरची, आणि ही एक, आणि ही आताची आहे त्याच्या पलीकडची एक जुनी माडी आहे. तर ते चोर वगैरे जेव्हा गावामध्ये यायचे, तर गावाचे ग्रामस्थ वगैरे ते अगोदरच त्यांना थोडंसं माहिती व्हायची, आणि लोक इथून सरळ हा जो डोंगर आहे ह्या डोंगराकडे पळायचे. तर ह्या माडीचा बळद मी तुम्हाला दाखवतो. आता मध्ये जाऊ. तर हे बघा, हा एक दुसऱ्यांचा हिस्सा होता, आता हा दुसऱ्यांचा हिस्सा बरं का. तर आपण आता ह्या माडीच्या बळदामध्ये जाऊया, चला मस्तपैकी. तर बघा, आता ही आपण त्या जुन्या माडीमध्ये आलोय, आणि इकडचं हे बघा, ही पूर्ण सागवान लाकडाची आहेत, आणि धूर लागून लागून त्याचा कलर बघा कसा झाला, एकदम काळा काळा. आणि हा बळद आहे, आता बघू शकता. हे बघा, इथून आपण वरती जाऊ शकतो. ही एकदम जुनी माडी आहे, एकदम अंधार वगैरे. आणि हा बघा, हा तो आहे बळद. आणि बळद कसा असतो, तर आत एकदम अंधार आहे, बघू शकता तुम्ही खालीपर्यंत. आता हे वाघ्याची घर आहे, आणि बघा खाली खोल किती आहे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचा हा बळद असायचा तेव्हा. हे बघा, आता वाघ्याची घरं वगैरे. आणि हा जिना, तर असे जवळजवळ 8 कुटुंब ह्या माडीमध्ये असायचे. हे बघा, ही ती माडी आहे, इकडनं पण आता पूर्ण पडक्या स्वरूपाचे आहे. 8 कुटुंब ह्या माडीमध्ये असतात, आणि 8 असे जिने आहेत. हे जे जिने बघितले ना आपण, हा जो आता जिन्यानी चढून आलो आपण, तर असे 8 जिने आहेत. तर आपण आता खाली जाऊया. तर ह्या प्रकारचे 8 जिने आहेत, आणि 8 बळद ह्या माडीला आहे. इतकी ही जुनी माडी आहे, जवळजवळ 150 वर्षापूर्वीची.